नवी मुंबई महानगरपालिका व इमॅजिका पार्क यांच्या हलगर्जीपणामुळे आयुष सिंग या विद्यार्थ्याचा शालेय सहली दरम्यान मृत्यू। मनसेची इमॅजिका पार्कला धडक। 25 फेब्रुवारी 2025 रोजी नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाच्या वतीने विविध पालिका शाळांच्या किमान 1200 विद्यार्थ्यांना घेऊन खोपोली येथील इमॅजिका पार्क येथे सहल नेण्यात आली होती। यावेळी घनसोली शाळा क्रमांक 76 येथील हिंदी माध्यमातील इयत्ता 8वीत शिकणाऱ्या आयुष सिंग वय वर्ष 14 या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। सदरच्या घटनेला इमॅजिका पार्क व्यवस्थापन, नवी मुंबई महानगरपालिकेचे प्रशासन जबाबदार असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे। या संदर्भात न्याय मागण्यासाठी मनसे प्रवक्ते मनविसे सरचिटणीस नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या शिष्टमंडळाने इमॅजिका पार्कचे व्यवस्थापक शिवराय नायर यांची भेट घेतली। नवी मुंबई महानगरपालिकेने 25 फेब्रुवारीला खोपोली येथल्या इमॅजिका वर्ल्ड या ठिकाणी 2017चा शासन निर्णयाला बगल देऊन सहल आयोजित केली होती। त्यात एक 13 वर्षीय आयुष सिंगचा मृत्यू झाला। या संदर्भात महानगरपालिकेला आम्ही जाब विचारलाच आहे आणि आज इमॅजिका वर्ल्डला नवी मुंबई आणि रायगड मनसे मिळून आपण एक निवेदन दिलेलं आहे। अत्यंत शांततेने आम्ही आज हे निवेदन दिलेलं असलं तरी यापुढे खाजगी शाळा असतील, महानगरपालिकेच्या शाळा असतील किंवा झेडपीच्या शाळा असतील, कुठल्याही शाळेची शैक्षणिक सहल इथे आयोजित करू नये असा इशारा वजा विनंती आम्ही आज यांना केलेली आहे। माझे इथले कलेक्टर असतील, पोलीस एसपी असतील, तहसीलदार असतील यांना सुद्धा विनंती आहे, 2017चा शालेय शिक्षण विभागाचा महाराष्ट्र शासनाचा शासन निर्णय याची अंमलबजावणी करून घेण्याचं काम आपलं सुद्धा आहे। आम्ही सुद्धा आपल्याला पत्र देणार आहोत, पण याच्या मृत्यूला सर्वस्वी महानगरपालिका आणि इमॅजिका वर्ल्ड हेच जबाबदार आहे। यापुढे जर कुठली शैक्षणिक सहल आली तर इमॅजिका वर्ल्डला मनसे स्टाईल दणका दिल्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वस्थ बसणार नाही, एवढा सुद्धा इशारा निश्चित देतो।